नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत हार्ट म्हणजे हृदय। मित्रांनो, हृदयाचा आकार हा ट्रायंग्युलर शेप आहे। तसेच ते आपल्या डाव्या हाताच्या मुठी एवढे आकारमान आहेत। हृदयाचे वजन 360 ग्रॅम, तर लांबी 12 सेंटीमीटर, रुंदी 9 सेंटीमीटर आणि जाडी ही 6 सेंटीमीटर इतकी आहे। आता चालू करूयात हार्टवरती वन लाइनर क्वेश्चन। हृदयाचे ठोके मोजणारे यंत्र स्टेथोस्कोप आहे। हृदयाच्या एका ठोक्याला लागणारा वेळ 0.8 सेकंद इतका वेळ लागतो। प्रौढ व्यक्तीमध्ये निरोगी एका व्यक्तीला किती लिटर रक्त पंप केले जाते? तर प्रौढ व्यक्तीमध्ये एका मिनिटाला 5 लिटर एवढे रक्त पंप केले जातात। एक हृदय स्पंदनामुळे किती मिली रक्त अभिसारित केले जाते? तर एक हृदय स्पंदनामुळे 70 मिली रक्त अभिसारित केले जातात। ठोक्याच्या आवाजाची तीव्रता 15 डेसिबल इतकी असते। जन्मजात हृदयरोग असणाऱ्या मुलांना काय म्हणतात? तर जन्मजात हृदयरोग असणाऱ्या मुलांना ब्लू बेबी असे म्हणतात। हृदय प्रत्येक ठोक्याला किती मिलीलिटर रक्त पुढे ढकलते? तर याचे उत्तर असे मित्रांनो, सुमारे 75 मिलीलिटर रक्त हे हृदय प्रत्येक ठोक्याला ढकलते। हृदयाच्या पंपाची क्षमता 0.2 HP इतकी आहे। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नंतर बघूयात स्ट्रोक व्हॉल्यूम। स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे एक हृदय स्पंदनामुळे 70 ml एवढे रक्त अभिसारित केले जाते, त्याला स्ट्रोक व्हॉल्यूम असे म्हणतात। जगातील पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया 1967 साली दक्षिण आफ्रिकेमध्ये डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केली। नंतर आहेत भारतातील पहिली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया 1994 साली चेन्नई येथे डॉक्टर वेणुगोपाल यांनी केली। नंतर आहे स्टेथोस्कोपचा शोध। स्टेथोस्कोपचा शोध डॉक्टर रेने लेनेक यांनी 1816 मध्ये फ्रान्समध्ये लावला। नंतरचा प्रश्न आहे, ठोके जाणण्यासाठी मनगटावरील कोणत्या धमनीचा वापर करतात? तर याचं उत्तर असं आहे, रेडियल आर्टरी। ठोक्याच्या स्पंदनाचा आलेख ECG आहे, ज्याचं लॉंग फॉर्म इलेक्ट्रोकार्डिओग्राम असे आहे। नंतर आहेत अनियमित डोक्याच्या निदानासाठी CT स्कॅन, MRI यासारख्या तपासण्या करतात। आता बघूयात ECG मशीन। ECG मशीनचा शोध 1903 साली विल्यम इंतोवेन यांनी लावला। ट्रकिकार्डिया। ट्रकिकार्डिया म्हणजे वेगात पडणारे हार्टबीट, जे 100 पर मिनिट्स इतके असते। ब्रॅडिकार्डिया हळूवार पडणारे हार्टबीट 16 पर मिनिट्स। ॲरिथमिया हृदयाचे अनियमित पडणारे ठोके, म्हणजे कधी वाढतात तर कधी कमी होतात। हृदयविकाराच्या तपासण्या आणि चाचण्या तर ECG, कम्प्युटराइज्ड स्ट्रेस टेस्ट, ट्रेडमिल टेस्ट, कोरोनरी अँजिओग्राफी, न्यूक्लिअर कार्डिओग्राफी, इचोकार्डिओग्राफी अँड कलर डॉपलर्स, ज्याला हार्ट सोनोग्राफी असेही म्हणतात। आता बघूयात हार्टबीट। तर नॉर्मल जे प्रौढ व्यक्ती असतात त्यांचे हार्टबीट 72 पर मिनिट्स इतके असतात। तेच वृद्ध व्यक्तींमध्ये 16 पर मिनिट्स असतात, तर झोपेत असताना 55 पर मिनिट्स इतके असतात। लहान मुलांचे हार्टबीट 120 to 160 पर मिनिट्स इतके असतात। लहान मुलांमध्ये हार्टबीट हे जास्त असते। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।